टीथ अलाइनमेंट वरती हा प्रश्न आहे की सर्टन एज नंतर टीथ अलाइनमेंट पॉसिबल आहे का, आणि त्याच्यासाठी काय नवीन तंत्रज्ञान डेव्हलप झालंय जे तुम्ही वापरता? टीथ अलाइनमेंट डेफिनेटली आता कुठल्याही वयामध्ये पॉसिबल आहे. वयाच्या साधारणपणे 18 वर्षाच्या पुढे ही ट्रीटमेंट केली जावी किंवा 12 वर्षानंतर ट्रीटमेंट केली जावी असं आधीचा एक नॉर्म होता. पण आता साधारण 6, 7, 8 वर्षापासून आम्ही ट्रीटमेंट सुरू करतो, विच गोज अप टू द एज ऑफ 80. जोपर्यंत तुमचे नॅचरल टीथ चांगले आहेत तोपर्यंत आपल्याला ही ट्रीटमेंट करता येते. सो अडल्ट टीथ अलाइनमेंट हे आता सध्या खूप जास्त फोकसमध्ये आलेलं क्षेत्र आहे. कारण बरीच असतात. लहानपणी ट्रीटमेंट करू शकलो नाही म्हणून आता करायची आहे. त्याच्यामध्ये एस्थेटिक कारण असू शकतं, दात पुढे मागे आहेत म्हणून लाईन अप करायचे आहेत. अडल्टहुडमध्ये कधी कधी फंक्शनल प्रॉब्लेम्स असतात, दातावरचे दात जास्त क्लेंच केले जातात म्हणून दातांची अलाइनमेंट बदलते, ती करेक्ट करायची आहे. दातांचा रंग खराब झालेला आहे म्हणून अलाइनमेंट चेंज करून त्याच्यावरती काही वेगळ्या पद्धतीची एस्थेटिक ट्रीटमेंट करायची आहे. अशी कॉम्बिनेशन ट्रीटमेंट आहे. या सर्व पद्धतीने आपल्याला त्याच्याकडे बघता येतं. त्याच्यातला सगळ्यात जास्त ऍडव्हान्टेजेस मुद्दा असा आहे जो डेंटल अलाइनर्सनी केला जातो की ती ट्रीटमेंट रिमूव्हेबल आहे, काढण्या घालण्याची आहे, ट्रान्सपरंट आहे. तुम्ही तुमच्या ऑफिसेसमध्ये काम करताना पण ती गोष्ट वापरून दाताची मुवमेंट कंटिन्यू करू शकता. लग्न ठरतंय किंवा लग्नाच्या आधीची जी तुमच्या चेंजेस असतात त्याच्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी ऑप्ट करून तुमचं स्माइल इम्प्रूव्ह करून घेऊ शकता. काढण्या घालण्याची असल्या कारणाने मेंटेनन्सवरती इश्यू येत नाही. त्यामुळे दात स्वच्छ करणं, स्वच्छ ठेवणं हे अवघड जात नाही, जसं युजली ब्रेसेसमध्ये थोडं ट्रिकी असतं. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे नाव इट इज ऑल डिजिटली प्लॅन्ड. सो त्यामुळे पेशंटला वारंवार क्लिनिकमध्ये येण्याची बिलकुल गरज पडत नाही. सो ह्याच्यामध्ये सांगायचं म्हणजे खूप आउटस्टेशन पेशंट्स आमच्याकडे जे येतात, जे पुण्याबाहेर न येतात, जे देशाबाहेर न येतात, त्यांची ट्रीटमेंट करणं हे अतिशय सोयीस्कर आणि अतिशय प्रॉमिसिंग झालेलं आहे असं आपण म्हणू. बिकॉज जेव्हा पेशंट येतो तेव्हा डिजिटल स्कॅन घेतला जातो. फायनल ट्रीटमेंट रिझल्ट पेशंटला ऑन द डे ऑफ स्कॅन दाखवला जातो, ऑन द सेम डे. आणि तो रिझल्ट मिळवण्यासाठी जे काय नंबर ऑफ अलाइनर्स आपल्याला लागणार आहेत ते पेशंटला काही काळामध्ये डिलिव्हर केले जातात आणि ते पेशंटनी त्याचेच चेंज करायचे असतात घरामध्ये. त्यामुळे पेशंट जे काय दर महिन्याला डेंटिस्टकडे येतोय ह्या व्हिजिट्स त्याला लागत नाहीत. जस्ट टू गिव्ह यू अन एक्झाम्पल, माझी एक पेशंट आहे जी इजिप्तमध्ये होती. सो वयाच्या 8, 9, 10, 11 या एज मध्ये आम्ही तिची ट्रीटमेंट कम्प्लीट केली आहे. ती एकदाही त्यानंतर क्लिनिकला आलेली नाही पहिल्या व्हिजिट नंतर, जेव्हा ती अलाइनर्स घेऊन गेली. सो तिचे दात थोडे क्रुकेड पुढे मागे होते आणि ती जेव्हा 12व्या वर्षी परत आली तेव्हा तिचे सगळे दात अलाइन्ड वेल इन पोझिशन होते, बिकॉज एव्हरीथिंग वॉज प्लॅन्ड ऑन द डे 1. सो हा डिजिटल ट्रीटमेंटचा आणि अलाइनर्सचा खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे असं मला वाटतं. सो दॅट रिपीट व्हिजिट्स आणि येणं जाणं, ट्रॅव्हल टाइम, ट्रॅव्हल खर्च हे सगळं आपण मिनिमाइज करू शकतो. इंटरेस्टिंग. आता ही इजिप्तची केस स्टडी जी तुम्ही सांगितली तर ती थोडी अजून सिम्प्लिफाय करून एक्सप्लेन करू शकता का? म्हणजे की साधारण किती अलायनर्स डिझाईन केले गेले किंवा त्याचा काय काय पिरियड होता, सो दॅट जे बाहेर न पेशंट्स बघतायत किंवा जी लोक आपला पॉडकास्ट बघतायत त्यांना सुद्धा जर ट्रीटमेंट घ्यायची असेल तर ते तुमच्याशी संपर्क करू शकतो. अगदी सिम्पल लँग्वेजमध्ये पेशंटला कळेल असं सांगायचं झालं तर जेव्हा पेशंट येतो की दातामध्ये काहीतरी प्रश्न आहे आणि तो मला करेक्ट करायचा आहे, दात पुढे मागे आहेत, काही जबड्याची ग्रोथ रिस्ट्रिक्टेड असते, हे जबडे खूप छोटे असतात, पुढचे दात खूपच पुढे असतात, बोलायला प्रॉब्लेम असतो, त्यावेळेला पेशंटचा डिजिटल स्कॅन घेतला जातो, एक्सरे स्कॅन घेतला जातो. म्हणजे इंटरनली दाताच्या आतमध्ये काय आहे, काही दात आलेत, काही दात आले नाहीयेत, त्याची डायमेन्शन्स घेतली जातात. डिजिटल स्कॅनवरती तुमचा जो एक्सरे स्कॅन आहे तो सुपर इम्पोज करून ट्रीटमेंट प्लॅन डिसाईड केला जातो. ट्रीटमेंट प्लॅन लिहून काढल्यानंतर आपल्याला जे काय फायनल रिझल्ट अचीव्ह करायचे आहेत त्याच्यासाठी किती नंबर ऑफ अलाइनर्स लागणार आहेत हे आपल्याला लक्षात येतं. सो साधारणपणे 35 अलाइनर्स, 40 अलाइनर्स, 45 अलाइनर्स असे फुल ट्रीटमेंटसाठी साधारणपणे लागू शकतात. बरोबर. फेजेसमध्ये कधी कधी फेज 1, फेज 2 मध्ये पण ट्रीटमेंट केली जाते.
सो हे नंबर ऑफ अलायनर्स साधारणपणे 10-15 दिवसाला आपले चेंज करायचे असतात. सो 1 अलायनर टू सेकंड अलायनर 10 दिवसाचा बरोबर कॅलेंडर मॅप करून पेशंटनी हा चेंज करून तो घालायचा असतो. त्याच्यावरती नंबरिंग दिलेलं असतं आणि त्याच्यानंतर 1 ते 2 मुवमेंट, 2 ते 3 मुवमेंट, 3 ते 4 मुवमेंट हे सगळं डिसाईड होऊन ऍट द एंड ऑफ 48th अलायनर आपली पूर्ण ट्रीटमेंट कम्प्लीट झालेली आणि मग याच्यामध्ये पेशंट आणि डॉक्टर असं कम्युनिकेशन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करता? ऑनलाईन पद्धतीने ठेवणं खूप सोपं पडतं. कधी कधी जर का रिपीट स्कॅन घ्यायची वेळ आली की एखादा दात प्लॅन्ड नव्हता पण तो पडला, लवकर पडला. लहान मुलांच्या केसमध्ये एस्पेशली असं होतं. काही दुधाचे दात पडतात, परमनंट दात येतात. त्यावेळेला जगात कुठंही जरी तो पेशंट असेल तरी त्याने तिथल्या डेंटिस्टकडे, लोकल डेंटिस्टकडे जरी स्कॅन घेऊन आम्हाला ती डिजिटल फाईल पाठवली तरीही आम्ही इथनं त्यांना फायनल पुढचा अलायनर हा शिप करून पाठवू शकतो. सो दॅट बिकम्स व्हेरी कन्व्हिनियंट फॉर अ पेशंट अँड इव्हन फॉर अस. ग्रेट. आता याला जोडून डेंटल टुरिझम विषयी मला तुम्हाला विचारायचं आहे की त्याचा ओव्हरऑल कल कसा आहे, लोक त्याकडे कसे बघतायत आणि भारतीय जे बाहेरच्या देशात राहत आहेत हा तर एक पेशंटचा बेस आहेच आहे. करेक्ट. पण फॉरेनर पेशंट सुद्धा तुमच्याकडे बऱ्यापैकी येतात. राईट. तर त्यांचा ओव्हरऑल अप्रोच कसा असतो डेंटल टुरिझम विषयी? डेंटल टुरिझम हा आय थिंक खूप काळापासून चालत आलेला विषय आहे. पुणे पेक्षाही जास्त मुंबई आणि गोवा हे त्याचे जास्त कॉमनली विचारलेले हब्स आहेत कारण तिथे ट्रॅव्हलर्स जास्त असतात. पण आता पुणेही त्याच्यामध्ये आय गेस मागं राहिलेलं नाहीये बिकॉज जी काय तंत्रज्ञान म्हणतो आपण, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट जे झालेले आहेत ते आता दॅट इज देअर एव्हरीवेअर. सो कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त चांगला रिझल्ट आपण जर का कोणालाही देऊ शकलो तर आय थिंक वी आर इन विन विन सिच्युएशन. कारण जे लोक बाहेरनं ट्रॅव्हल करतात आमच्याकडे, स्पेशली फॉरेनर्स असं म्हणू आपण, NRIs नाही, फॉरेनर्स, त्यांना इथे जास्त काळ थांबायचं नसतं. काही लोक दुसऱ्या कारणासाठी येतात, शिक्षणासाठी, आणि ते अलाइड डेंटल ट्रीटमेंट करतात विच इज वन पार्ट. पण काही लोक टिपिकली प्लॅन करून फक्त डेंटल व्हिजिटसाठी येतात, त्यांना इथे जास्त काळ थांबायचं नसतं. सो आम्ही डेंटल मेट्रिक्सच्या हेड खाली अशा पद्धतीची सोय केलेली आहे जेणेकरून हे लोक इथे येतील तर आम्ही ऑलरेडी डिजिटल ऑनलाईन कन्सल्टेशन करून त्यांचा ट्रीटमेंट प्लॅन हा मोघम ट्रीटमेंट प्लॅन लिहून काढलेला असतो. काही एक्सरे जे लागतात ते बाहेर न करून पण आम्हाला पाठवतात. सो बेसिक ट्रीटमेंट प्लॅन आमच्याकडे असतो. एक्झिक्युशनसाठी किती वेळ लागतो हे आमच्याकडे लिहिलेलं असतं. पेशंट बरोबर टाइम ठरवून जेव्हा येतो तेव्हा त्यांची आमच्या क्लिनिकच्या जवळपासच्या एरियामध्ये आम्ही राहण्याची पण सोय केलेली आहे. डेंटल ट्रीटमेंटसाठी महत्वाचा लागलेला मुद्दा असतो तो म्हणजे फूड. बिकॉज जेव्हा आम्ही दात काढतो, इम्प्लांट करतो, काही सर्जिकल प्रोसिजर केल्या जातात त्यावेळेला फूडवरती रिस्ट्रिक्शन येतात किंवा काही मॉडिफिकेशन्स लागतात. सो तशा पद्धतीचे डाएटही आम्ही आमच्या प्लॅनमध्ये मॉडिफाय करून त्या हॉटेल्सला, रेस्टॉरंट्सला सांगितलेलं असतं की हे फूड सर्व्ह करा. आणि मग आमच्या लॅबोरेटरीज ज्यांच्याबरोबर आम्ही काम करतो, जिथनं कृत्रिम दात बनवून येतात, इम्प्लांटची प्रोसेसेस बनवून येतात, त्यांच्याशी पण सांगून इन अ स्टिप्युलेटेड टाइम आम्ही ते ट्रीटमेंट डिलिव्हर करतो सो दॅट दे कॅन फ्लाय बॅक इट ॲट अर्लीएस्ट. आणि हे खूप इझिली आता पॉसिबल झालेलं आहे. सो आमच्या दृष्टीने आता इजिप्त, इस्रायल, US, UK, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड ह्या ठिकाणचे, टंझानिया, खूप सारे पेशंट्स आम्ही आता क्लिनिकमध्ये इतके वर्षात ट्रीट केलेले आहेत, विच आय फील इज क्वाईट गुड आणि वी आर व्हेरी हॅपी विथ इट. कारण डेंटल सर्व्हिस तर आपण चांगल्या पद्धतीची देतो आहेच, पण टेक्नॉलॉजीनी पण आम्हाला ऍट पार आय गेस रिझल्ट देणं पॉसिबल झालेलं आहे. नाईस. इम्प्लांट विषयी मला इन डेप्थ जाणून घ्यायचं आहे ऍक्च्युली, की इम्प्लांट म्हणजे नेमकं काय, ट्रीटमेंट त्या इम्प्लांट बसवतो म्हणजे नेमकं काय होतं? इम्प्लांट म्हणजे कृत्रिम मूळ. सो नॅचरल दाताचं, दात जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक पेशंटचा मिसनॉमर आहे ऍक्च्युली, की माझा दात नाहीये, याचा अर्थ वरचा दिसणारा पांढरा पार्ट नाहीये का मुळा सकट दात नाहीये. दाताला वरचा एक पोर्शन असतो ज्याला क्राऊन म्हणतात आणि त्याच्या खाली त्याचं मूळ असतं. सो दाताचा क्राऊन आणि मूळ असं सगळं मिळून एक दात असं म्हणलं जातं. सो जेव्हा माझा दात नाहीये किंवा माझा दात काढायला लागतोय किंवा माझा दात काढण्याची गरज आहे त्यावेळेला दाताच्या मुळा सकट दात काढला जातो, फक्त वरचं दिसणारा पार्ट
नाही. सो जेव्हा हे मूळ काढलं जातं त्या ठिकाणी समजा आपण कृत्रिम मूळ बसवू शकलो आणि त्याच्यावरती दाताचा दिसणारा क्राऊन बसवू शकलो, कृत्रिम मूळ आणि क्राऊन, तर त्याला डेंटल इम्प्लांटच्या साह्याने बसवलेली दात असं आपण म्हणू शकतो. बरोबर. सो तो जेव्हा एक दात मिसिंग असतो किंवा एखादी दाढ काढायला लागते त्याही वेळेला बसवता येतो, किंवा तोंडामध्ये एकही दात नसेल, पूर्ण कवळी वापरत असेल पेशंट, तेव्हाही बसवता येतो. सो अशा पद्धतीने इम्प्लांटच्या साह्याने आपण दात फिक्स वापरू शकतो, काढण्या घालण्याचे नाही. सो त्यामुळे जेव्हा दात फिक्स्ड असतात तेव्हा खाण्याची एफिशियन्सी, बोलण्याचा कॉन्फिडन्स, उच्चाराची स्पष्टता, या सर्व गोष्टी आपल्याला तुमच्या नॅचरल दातासारख्याच मिळू शकतात. सो त्याचा जास्त फायदा आहे रादर दॅन युझिंग अ डेंचर, कवळी वापरण्यापेक्षा. बरोबर. आणि या ट्रीटमेंटला मग वेळ किती लागतो? म्हणजे आता समजा एक 5 दात इम्प्लांट करायचे असं आपण कन्सिडर करू, तर त्याला लागणारा वेळ किती आहे ट्रीटमेंटला? इम्प्लांट बसवायला साधारणपणे 5 ते 7 मिनिटं लागतात. ओके. सो लोकल अनेस्थेशिया खाली जेव्हा दात काढण्याची प्रोसिजर केली जाते, जी बऱ्याच लोकांना माहिती आहे, बऱ्याच लोकांनी एक्सपिरियन्स केलेली आहे, ती काढण्याच्याच एवढ्याच वेळामध्ये नवीन दात पण रोपण केलं जाऊ शकतं. सो मी युजली पेशंटला आमच्या असं सल्ला देते, जेवढं शक्य आहे तेवढं दात काढण्याच्याच वेळेला समजा आपण इम्प्लांट करू शकलो तर अनेस्थेशिया परत घ्यायला लागत नाही, भूल परत घ्यायला लागत नाही, दात काढल्यानंतर जी काय मेडिकेशन असतात ती रिपीट घ्यायला लागत नाहीत आणि वेळ परत लागत नाही. सो इट इज ऑलवेज बेटर टू डू इमिजिएट इम्प्लांटेशन वेन वी एक्स्ट्रॅक्ट द टूथ. वेन द एक्स्ट्रॅक्शन इज प्लॅन्ड, दात काढणं जेव्हा प्लॅन्ड आहे त्याच वेळेला इम्प्लांट बसवणं हे जास्त स्तुत्य असतं. काही गोष्टींचा अपवाद आहे, जेव्हा त्याच्यामध्ये खूप मोठं इन्फेक्शन आहे, जेव्हा पेशंट मेडिकली फिट नाही, त्यावेळेला आपण हे डिलेड पद्धतीने बसवू शकतो. पण गिव्हन अ चॉईस त्यावेळेला बसवणं जास्त चांगलं. तुमचा दुसरा प्रश्न असा होता की 5 इम्प्लांट जर का आपल्याला करायचं असेल तर किती वेळ लागतो? तर जेव्हा वरच्या कवळीमध्ये, वरच्या हाडामध्ये एकही दात नाही असा सिनारिओ असेल त्यावेळेला वरचे 5 इम्प्लांट हे करायला आजच्या मितीस, अगेन डिजिटल हा वर्ड माझ्या तोंडामध्ये परत परत येणार आहे बिकॉज दिस इज द ऍडव्हान्समेंट. अगेन 5 इम्प्लांट बसवायला अर्धा पाऊण तास, 1 तासाच्या पेक्षा जास्त वेळ लागत नाही बिकॉज अगेन इट इज ऑल डिजिटली प्लॅन्ड आणि एक्झिक्युटेड. म्हणजे हे माप किंवा ओव्हरऑल तुमच्या दाताचा किंवा इम्प्लांटचा साईज जो आहे, राईट, हे आधी तुम्ही डिझाईन करून घेतलेलं असतं पेशंटनुसार. करेक्ट. सो त्यामुळे ऑन चेअर वेळ फार लागतच नाही. देर आर नो सरप्राइजेस. सगळं आधी प्लॅन्ड असतं. एक्स्ट्रा बोन भरायची जर का गरज असेल, बोन कमी पडत असेल, ते आधी तयार असतं, ते कुठं किती भरायचे हे माहिती असतं. सो ऑन चेअर ट्रीटमेंट टाइम, अनेस्थेशियाचा टाइम हा मिनिमम ठेवता येऊ शकतो. बरोबर. म्हणजे या टेक्निकमुळे किंवा या प्रोसिजरमुळे अगेन बाहेरगावचे पेशंट्स पुण्यामध्ये इथे जर येऊन इम्प्लांटचं पण काम करायचं असेल तर त्यांना जास्त काळ इथे राहावं लागणार नाही. नाही, ऍब्सोल्युटली नाही, ऍब्सोल्युटली. याची एखादी तुम्ही सक्सेस स्टोरी सांगू शकाल का? एक रिसेंट सांगू शकेन की एक पेशंट आहेत जे बाहेर गावनं येतात आमच्याकडे आणि ऍक्च्युली पुण्याच्या पलीकडे म्हणजे टियर 2, टियर 3 सिटीज ज्या आहेत जिथे ऍक्च्युली इंटरनेटच बहुतेक आतापर्यंत पोहोचलं असेल, बँका पण खूप मोठ्या नाहीयेत, बरोबर, युजली शेती केली जाते, अशा ठिकाणी इंस्टाग्राम मात्र पोचले अशा ठिकाणी. सो इथनं आमच्याकडे एक पेशंट आले होते. त्यांच्यासाठी आम्ही त्यांचे सर्व दात काढून, सर्व इम्प्लांट तोंडामध्ये बसवून, त्यांना कृत्रिम दात देऊन ते पेशंट साधारणपणे 2 दिवसानंतर परत त्यांच्या गावी परत गेलेले होते. सो दिस वॉज, आय थिंक, माझ्या दृष्टीने खूपच मोठी गोष्ट होती की आम्ही हे सगळं एक्झिक्यूट करू शकलो आणि त्या पेशंटने आमच्यावरती ट्रस्ट दाखवला. दिस इज ऑल्सो वन ऑफ द थिंग. आतापर्यंतच्या गोष्टीमध्ये एकच गोष्ट मला थोडीशी वाईट वाटली होती की वय कमी होतं त्या पेशंटचं. शी वॉज इन हर 50s आणि सर्व दात अनफॉर्च्युनेटली काढायला लागले. त्याच्यामध्ये हा एक मुद्दा आहे सोहम की जेव्हा पेशंट अशा सिटी गावातनं येतो त्या ठिकाणी कदाचित अवेअरनेस थोडा कमी पडतोय. बरोबर. खूपच शॉकिंग एक रिव्हिलेशन आमच्या समोर असं आलं होतं की त्या पेशंटला इतके दिवस तिथे सांगण्यात आलं होतं की तुम्ही दात काढू नका, तुमचे हलणारे दात, इन्फेक्टवाले दात, कारण तुम्ही कोमामध्ये जाल.
बर, म्हणजे दात काढला तर कोमामध्ये जाऊ शकतो. सो आणि हे म्हणजे देर इज नो एक्झॅजरेशन इन दिस. म्हणजे हे ऐकल्यानंतर मला हसू का रडू असं कळेना. पण याच्यावरती मग तुम्ही एक्सप्लेन कसं केलं की म्हणजे हे होत नाही किंवा हे कसं सांगितलं? हे काढणं खूप अवघड आहे पेशंटच्या डोक्यामधनं. कारण वय वर्ष 25 ते किंवा 30 ते 40 45 हे जे काय पेशंट रुटीनली चेकअपसाठी किंवा प्रॉब्लेम दाखवण्यासाठी जात असेल आणि त्यांना जर का हे बंबाट झालं असेल की खालणारा दात आहे, हे खराब दात आहे, काढू नका कोमात जाल, हे इतकं बिंबलेलं असतं आतमध्ये की ते काढणं वॉज अ बिग चॅलेंज फॉर अस. म्हणजे ती पेशंट मला साधारणपणे 5 वेळा विचारत होती की तुम्ही सगळे दात काढणार आहात माझे, तुम्ही सगळे दात, मला काही होणार नाही. अहो म्हटलं खरंच नाही होणार. म्हणजे हे काम आम्ही दिवसरात्र करतोय, गेले काही वर्ष करतो आहे आणि नाही होणार. पण हे रुजलेलं असतं आणि हे असे कुठले तरी मिसकन्सेप्शन्स जाऊ नये पेशंटच्या डोक्यामध्ये. म्हणून मी तुला म्हटलं की मला मला हसू का रडू कळेना. दिस इज व्हेरी बॅड. कारण ही ट्रीटमेंट जर का वेळच्या वेळेला पेशंटच्या झाली असती 20, 25, 30 तर कदाचित 50ला ही वेळ पण आली नसती. बरोबर. सो अवेअरनेस जास्त जाणं. आणि त्यामुळे माझ्या प्रॅक्टिसमध्ये ना की जो कोणी पेशंट येतोय ना त्यांना ती ट्रीटमेंट देण्यापेक्षा तुम्ही अजून पुढे काय हार्म होऊ शकणार नाही किंवा होऊ देऊ नका हे सांगण्यावरती माझा थोडा जास्त फोकस असतो की बाबा तुम्ही जागृत व्हा. हे माझं काम आहे. एखाद्या पेशंटला जागृत करणं हे माझं काम आहे. आणि तुम्ही तुमची ट्रीटमेंट वेळेत करून घ्या. वेळेत चांगल्या ठिकाणी जाऊन काय म्हणता येईल कमीत कमी गोष्टी करून जास्तीत जास्त नॅचरल गोष्टी वाचवण्यावरती भर द्या. अजून असे कुठले मिसकन्सेप्शन्स आता एवढ्या वर्षात तुमच्या समोर आले की जे पाहून म्हणजे मी हे का विचारतोय कारण अनेक पेशंट्सच्या डोक्यामध्ये अशा गोष्टी फिक्स झालेल्या असतील. राईट. तर त्या आपण ह्या निमित्ताने जर का आपण सांगितलं की असं नाही असं असू शकतं. राईट. तर असे काही अजून आहेत? खरं सांगायचं तर बरेचसे कॉमनली असे विचारले जाणारे प्रश्न असतात की दात काढल्यानंतर दृष्टी अधू होते. बर, मला दिसायला कमी लागेल माझा दात काढल्यानंतर किंवा दिसण्याशी काही संबंध नाही ना. तर हा मोठं मिथ आहे हे की ह्याचा काही एकमेकांशी संबंध नसतो. दाताची नस, हाडाची नस, डोळ्याची नस या पूर्ण वेगवेगळ्या नसा आहेत. त्यांच्या एकमेकांशी काही संबंध येत नाही. माझ्या मते ह्याच्यावरती जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे मिसकन्सेप्शन का पडलं असावं की साधारणपणे दात काढायचं वय हे 40-45 असं येत असावं लोकांचं. त्यावेळेला 40चा चष्मा लागत असावा म्हणून हे कोरिलेट झालं असावं असं मला वाटतं. बरोबर. की बाबा दात काढल्यानंतर मला दिसायला कमी लागला म्हणून मला चष्मा लागला. बरोबर. सो कुड बी वन ऑफ द रिझन. सेकंड मिसकन्सेप्शन असं आहे की दात क्लीन केल्यानंतर माझे दात हलायला लागले. तर ऍक्च्युली तसं नसतं. दात क्लीन करणं हे प्रत्येकाचं नित्यनियमाने एव्हरी 6 मंथ करण्याचं काम आहे. कारण कीटन हे प्रत्येकाच्या तोंडात जमतं, हिरड्या ह्या प्रत्येकाच्या त्यामुळे खराब होऊ शकतात आणि क्लीन केल्यानंतर त्या चांगल्याही होतात. हे इतकं सिम्पल त्याचं आन्सर आहे. सो दात जर का आपण टाइमली क्लीन नाही केले तर ऍक्च्युली दात हिरड्यांमधनं लूज होत जातात. ते कीटणाने घट्ट धरलेले राहतात म्हणून आपल्याला घट्ट आहे तसं भासतात आणि मग ते काढल्यानंतर अचानकच दात लूज झालेत असं जाणवतं. सो इट इज अगेन कोलिंक्ड की बाबा दात क्लीन केले आणि माझे दात हलायला लागले. ह्याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. सो ह्या खूप मेजर गोष्टी आहेत. लहान मुलांचे दातामध्ये रूट कनाल करण्याची काहीच गरज नसते. हा अजून एक नवीन ऐकलेला गोष्ट आहे. रूट कनाल हे रूटच्या कनालची केली जाणारी ट्रीटमेंट आहे. लहान मुलांच्या दाताला पण रूट्स आहेत ना, त्याला पण कनाल्स आहेत. ती दात वाचवण्यासाठी केली जाणारी ट्रीटमेंट आहे. इन्फेक्टेड दात वाचवले जाण्यासाठी केलेली गोष्ट आहे. मग ती मोठ्यांच्या दातांना केली जाते तशी लहानांच्याही दातांना केली जाते. बरोबर. सो जिथे गरज आहे तिथे ती करण्याची गरज आहे. ठीक आहे. लहान मुलांचे दात फार काय कामाचे नाहीयेत, ते तसेही पडणार आहेत. त्याच्यावरती काय एवढा फोकस करा. दिस इज अनदर थिंग. म्हणजे दुधाचे दात लहान मुलांचे तर ते अतिशय महत्वाची गोष्ट आहे. हा खूप कॉमनली लोकांमध्ये प्रश्न असतो की पडणार आहेत ना मॅडम ते, त्याचं कशाला एवढं सगळं. लहान मुलांचे दात दिलेत ते काही कारणासाठी दिलेले आहेत. ते त्यांना खाण्यासाठी दिलेले आहेत, त्यांना दिसण्यासाठी, त्यांचे उच्चार
नीट स्पष्ट होण्यासाठी, त्यांनी व्यवस्थित चावून त्यांचं न्यूट्रिशन चांगलं होण्यासाठी, नवीन दात येण्याचा गायडन्स त्यांनी डेव्हलप होण्यासाठी, त्यामुळे वेडेवाकडे दात जनरेट होत नाहीत जेव्हा नवीन दात येतात, या सर्व गोष्टींचं काम येते. बरोबर. सो ते जर का किडले आणि काढून टाकले तर त्याचा काही मतलबच बनत नाही. सो दात प्रिझर्व्ह करावे, दात वाचवावेत, मग ते लहान मुलांचे पण असो किंवा मोठ्यांचे पण असो. जेव्हा ज्या पॉइंटला ते पडणं गरजेचं आहे त्या पॉइंटला पडतायत की नाही हे पण बघणं आपलं काम आहे. ओव्हर रिटेन्ड लहान मुलांचे दात, 2 दात येतात मागणं, पुढचा दात पडतच नाही आणि मागणं नवीन दात येतो, मग तो पुढचा काढला गेला पाहिजे, निघाला पाहिजे, हे पण डेंटिस्टला टाइम टू टाइम जाऊन दाखवणं हे पण गरजेचं आहे. सो ह्या काही कॉमनली ऐकलेल्या मिसकन्सेप्शन्स आहेत ज्या आता बदलणं गरजेचं आहे. इम्प्लांट ही ट्रीटमेंट खूप जास्त पेनफुल असते बाबा, दिस इज अनदर थिंग. दात काढणं ऍक्सेप्ट करता तुम्ही, बरोबर. इम्प्लांट करणं नाही ऍक्सेप्ट करत. ते पेनफुल असतं आणि हे पेनफुल नसतं, उलट आहे. दात काढणारी प्रोसिजर ही जास्त ट्रॉमॅटिक आहे. दात कधी कधी सेक्शन करून काढला, तो ओढून काढला जातो वगैरे वगैरे. इम्प्लांट ही ट्रीटमेंट प्लॅन्ड, एक्झिक्युटेड इन अ व्हेरी नाजूक पद्धतीने केली जाणारी प्रोसिजर आहे. ती कशी पेनफुल असेल? अनस्थेशिया जर का काम करत असेल, भूल जर का काम करत असेल तुमची दिलेली, तर त्या ठिकाणी कुठलीही घडणारी ट्रीटमेंट तुम्हाला पेनलेसच असली पाहिजे. बरोबर. सो त्यामुळे इम्प्लांट्स पेनफुल असतात हे डोक्यातनं काढून टाकणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे जास्त इम्प्लांट केले जातील, त्यामुळे जास्त हाड वाचेल, त्यामुळे नंतर येणारे खाण्याचे न्यूट्रिशनचे प्रॉब्लेम्स ओल्ड एज मध्ये कमी येतील. सो दिस इज अनदर थिंग. लहान मुलांमध्ये जेव्हा दुधाचे दात पडतात किंवा नीट पडत नाहीत किंवा नीट ट्रीट केले जात नाहीत, तर ते नवीन दात येण्यासाठीचा गायडन्स आहे असं यू सेड. राईट. तर त्याविषयी थोडंसं सांग की मला जो प्रश्न पडला की लहान मुलांचा जॉ साईज जो आहे तो लहान आहे त्यांच्या फेस स्ट्रक्चरनुसार. परफेक्ट. पण मोठं होताना त्यांना ते दात अकोमोडेशन आहे आणि त्यामुळे काही फटी दिसतात दातांमध्ये. तर त्याविषयी थोडंसं सांग की त्यांचं ते ट्रान्झिशन कसं होतं, कारण दुधाचे दात पडतात आणि नवीन परमनंट दात ज्याला आपण म्हणतो. येस. तर तो काय फिनॉमिनन आहे? दुधाचे दात साधारणपणे 20 असतात. सो वरच्या जबड्यामध्ये 10, खालच्या जबड्यामध्ये 10. बर. परमनंट दात हे 32 असतात, हे आपल्याला माहितीये, इन्क्लुडिंग विजडम टीथ. अक्कलदाडा धरून 32 दात असतात. सो वरच्या जबड्यामध्ये 16, खालच्या जबड्यामध्ये 16. सो नंबर ऑफ दात पण वाढणार आहेत दुधाच्या दातापासून परमनंट दातापर्यंत. दाताचा साईज पण वाढणार आहे, तुमच्या जबड्याची लांबी, रुंदी, उंची पण वाढणार आहे. सो हे सगळं अकोमोडेट व्हावं, हे सगळं जेनेटिकली डिझाईन्ड आहे, जे काय तुमच्या जीन्स मधनं आलेलं आहे. सो त्यामुळे लहान मुलांचे दात छोटे असतात, जबड्याचा साईज लहान असतो. जसे जसे ते मोठे होतील तेव्हा हा दात पडून त्या ठिकाणी जो दुसरा मोठा दात येणार आहे याची जागा अकोमोडेट व्हावी म्हणून पहिल्यांदा त्याच्यामध्ये स्पेसिंग दिलेलं असतं. सो हे स्पेसिंग नॅचरल आहे, हे स्पेसिंग गॉड गिव्हन आहे, हे स्पेसिंग असणं गरजेचं आहे. सो ते स्पेसिंग आहे म्हणून काहीतरी प्रॉब्लेम आहे हे वाटणं चुकीची गोष्ट आहे. सो तो साईज अकोमोडेशन साठी ही गोष्ट आपल्याला दिलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, लहान मुलांच्या दाढा पडून मोठ्यांच्या उपदाढा येतात. ओके. प्रीमोलर्स येतात. लहान मुलांच्या 10 दातांच्या सेटच्या मागे मोठ्यांच्या दाढा येणं सुरू होतं. सो जेव्हा ती दाढ येते तेव्हा ती कुठलाही दात न पडता येते, विच इज युअर परमनंट फर्स्ट मोलर. त्याच्याकडे लहान मुलांच्या दातासारखं फोकस ठेवून हा दुधाचाच दात आहे असं बऱ्याच अंशी ट्रीट केलं जातं. ते ट्रीट करू नये. 5.5 ऑनवर्ड्स, 5 ऑनवर्ड्स मुलाचं तोंड ओपन करून ती दाढ आली आहे की नाही हे बघत ठेवावं पेरेंट्सनी. ती दाढ आली असेल तर तिला प्रोटेक्टिव्ह लेअर डेंटिस्टकडे जाऊन करून घ्यावा, कारण ती दुधाची नाहीये, ती परमनंट दाढ आहे. कुठलाही दात पडला नाहीये म्हणून ती दुधाची आहे नाही, ती कुठलाही दात न पडताच येते. त्याच्या पुढचा दात जो पडणार आहे त्या ठिकाणी उपदाढ येणार आहे, ती वयाच्या 10व्या वर्षी 11व्या वर्षी येणार आहे. त्याच्या आधीच ही दाढ येऊन गेलेली आहे. सो त्यामुळे हे जे काय नवीन दात येत आहेत ते वरचे दात त्याच्या जागा धरून ठेवतात आणि ते त्याच्या ठिकाणी त्याची मुळं झिजवून जागेवरती येतात. सो हा फेनॉमेना जो आहे हा नेचर गिव्हन आहे. सो त्यामुळे त्या वेळेला ती गोष्ट त्यांनी गाईड करणं आणि ते जागेवरती आणणं, तर तुमचे पुढे जाऊन दात वेडेवाकडे येणार नाही, तुम्हाला पुढे जाऊन तारांची ट्रीटमेंट, अलायनसची ट्रीटमेंट लागणार नाही. हे सर्व
त्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. म्हणून तो दात वाचवणं गरजेचं आहे टिल द टाइम इट फॉल्स. म्हणजे तो दुधाचा असला तरी सुद्धा. एक्झॅक्टली. सो त्यामुळे खूप दुधाचा दात जेव्हा 11 वर्षी पडणार आहे तोपर्यंत तो तिथे निर्जंतुक असणं पद्धतीने तोंडात राहणं आणि त्या बाळाने व्यवस्थित त्याने खाणं हे गरजेचं आहे. व्हेरी इंटरेस्टिंग. हा. जेनेटिक्सचा किती परिणाम होतो ओरल हेल्थ वरती? या इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. जेनेटिक्सचा खूप परिणाम होतो ओरल हेल्थवरती. ऍक्च्युली ओरल हेल्थवरती म्हणण्यापेक्षा आपण म्हणू डेव्हलपमेंटल स्टेज पासनं. ओके. म्हणजे दाताच्या वरच्या लेअरला तुम्हाला माहितीये त्याला इनॅमल म्हणतात, मधल्या डेंटिन म्हणतात, त्याच्या खाली नस असते. सो इनॅमलची स्ट्रेंथ, इनॅमलची क्वालिटी, इनॅमलची क्वांटिटी ही कशी बनते हे जेनेटिकली डिझाईन्ड असतं. दाताचा साईज कसा असतो हे जेनेटिकली डिझाईन्ड असतं. एकमेकांची रचना कशी असते हे जेनेटिकली डिझाईन्ड असतं. तुमची थुंकी काय पद्धतीची डिझाईन होणार आहे हे जेनेटिकली डिझाईन्ड असतं. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया किती असणार आहे, त्याच्यात बफरिंग एजंट किती आहे, तुमच्या थुंकीची ऍसिडिटी किती आहे, हे सगळं जेनेटिकली डिझाईन्डच असतं. दिस इज ऑल जेनेटिक्स. पण ह्या सर्व गोष्टींचा दात किडण्याशी किंवा दात खराब असण्याशी रिलेशन जरी असलं तरी सर्व जेनेटिक्स वरती ब्लेम करणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. म्हणजे पेशंट येऊन मला सांगतात की मी त्यांना सांगितलं की तुमच्या 4-5 दातांमध्ये कीड आहे, सो आपला कीड जास्त लागली, तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे. तेव्हा पेशंट असं म्हणा, हो माझ्या आईचे दात खराब होते ना म्हणून माझे दात खराब आहेत, माझ्या वडिलांचे दात 60व्या वर्षीच काढायला लागले म्हणून माझे दात काढणं स्वाभाविक आहे. बरोबर. सो दिस इज नॉट ओनली अबाउट जेनेटिक्स. सो असा स्टडी प्रूव्हन आहे की 2 आयडेंटिकल ट्विन्स मध्ये पण जेव्हा जेनेटिक्स आर सेम त्यावेळेला पण जर का एक बाळ जास्त काळजी घेत असेल आणि एक बाळ नसेल घेत तर जे काळजी घेतं त्याचे दात चांगले राहतात. मग जर का तुम्ही ही गोष्ट जेनेटिक्सलाच ब्लेम करणार असाल तर दिस इज नॉट राईट. म्हणजे डेंटल हायजीन प्रॉपरली फॉलो करणं तेवढंच गरजेचं आहे, ते जास्त गरजेचं आहे. ते जास्त गरजेचं आहे. ऍब्सोल्युटली. सो त्यामुळे तुम्ही फूड हॅबिट्स तुमच्या काय आहेत, क्लिनिंग मेंटेनन्सच्या हॅबिट काय आहेत, तुम्ही ब्रशिंग फ्लॉसिंग करताय का, तुम्ही रिन्झिंग करताय का, मिड टाइम मधलं मंचिंग किती करता आहात, टंग क्लिनिंग करताय का, रेग्युलर व्हिजिट्सला जाताय का, क्लिनिंग करताय का, ऑल दीज थिंग्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन ब्लेमिंग युअर जेनेटिक्स. बरोबर. सो त्यामुळे मी समजू शकते की काही काहींची इनॅमल बनतानाच निकृष्ट दर्जाची बनतात, ती जास्त लवकर चिप ऑफ होऊ शकतात, पण त्या केसेस हार्डली 1-2% असतात. बरोबर. त्यालाही आता आपण कोटिंग्स करून फ्लोरिडेशन करून बळकट करू शकतो. पण आपला ह्या बाकीच्या एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सचा जो जास्त रोल आहे कीड लागण्यावरती, दात खराब होण्यावरती, हिरड्या खराब होण्यावरती, तो सगळ्यात जास्त आहे. एक छान मी कुठेतरी वाचलं होतं की डेंटिस्ट एस्पेशली डेंटिस्ट आणि पेशंट यांची 50-50 पार्टनरशिप असते ट्रीटमेंटमध्ये आणि त्याच्यामुळे ट्रीटमेंट सक्सेसफुल होते. ट्रू. तर याच्यावरती तुमचे काय अनुभव आहेत, काय सांगा? आय स्ट्रॉंगली बिलीव्ह दिस सेंटेन्स की पेशंटची आणि डॉक्टरची 50-50 पार्टनरशिप असते. टू ऍड टू दिस सेंटेन्स आय वुड वॉन्ट टू इन्क्रीज की पेशंट आणि डॉक्टर हा एका साईडला असतो टेबलच्या आणि हेल्थ एका साईडला असते. वी आर नॉट सिटिंग ऑन द अपोजिट साइड्स. सो आपण दोघंही एकाच एम साठी काम करतोय टुवर्ड्स युअर हेल्थ. सो हे पण समजून घेणं गरजेचं असतं. बऱ्याचशा अंशी पेशंट असं म्हणतो की बाबा ते फिलिंग सारखं का पडतंय, माझं एक फिलिंग मॅडम सारखंच पडतंय. पण तुम्हाला हे फिलिंग पडण्यामध्ये तुम्ही काय पद्धतीने जेवण खाता आहात, तुम्ही त्याच्यावरती किती पद्धतीचं लोड देता आहात, तुम्हाला तेवढेच दात तोंडामध्ये आहेत का, तुम्हाला दुसऱ्या साईडचे दात आहेत का नाही आहेत, या सगळ्या गोष्टींचाही इफेक्ट आहे. नुसतंच फिलिंग पडतंय म्हणून डॉक्टर जबाबदार आहे अशातला भाग नसावा. आपल्या साईडनी पण काय कॉन्ट्रीब्युशन होतं आहे, आपण दिलेल्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करतो आहेत का. जस्ट टू गिव्ह यू अ स्मॉल एक्झाम्पल, एक पेशंट माझ्याकडे आला होता ज्याची रूट कनाल होऊन गेली होती आणि त्यांना रूट कनाल झाल्यानंतर ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या जातात त्याच्यात सांगितलं होतं कडक गोष्टी खाऊ नका आणि व्यवस्थित मेंटेन ठेवा, आपली कॅप व्हायची आहे, आपण एक 5-7 दिवसानंतर भेटू. 5-7 दिवसानंतर जेव्हा पेशंट क्लिनिकला आला तेव्हा त्यांनी मला सांगितलं सगळं मस्त दाणे फुटाणे खाऊन बघितले बरं का, काही प्रॉब्लेम नाहीये.
अहो कडक खाऊ नका म्हणून सांगितलं होतं तुम्हाला. बरोबर. सो फॉलोइंग द इन्स्ट्रक्शन्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम पेशंट साइड. आम्ही रूट कनाल केली, आम्ही दात वाचवला, पण त्याच्यावरती कॅप यायची आहे, त्याच्यावरती रिएन्फोर्समेंट स्ट्रक्चर यायचंय. त्याच्या आधी तुम्ही कडक जर का खाल्लं आणि तो दात कुठेतरी बारीक क्रॅक मध्ये फ्रॅक्चर झाला तर त्याला आम्ही जबाबदार कसे? सो त्या ज्या गोष्टी न करणं अपेक्षित आहे ते थोडं पेशंटनी पण हेल्प करणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही सांगतो रूट कनाल केली, कॅप बसवणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही सांगतोय की दात क्लिनिंग 6 महिन्याला करून घेणं गरजेचं आहे, की तुम्हाला दात दुखल्यानंतरच या असं नाहीये, तुमची ट्रीटमेंट कमी गोष्टींमध्ये होऊ शकेल. जेव्हा अलायनर्सची ट्रीटमेंट होते, ब्रेसेसची ट्रीटमेंट होते, त्याच्यानंतर मेंटेनन्स फेज, दात जिथे आणलेत ते स्टेबिलाइज करणं गरजेचं आहे. सो मेंटेनन्स प्लेट वापरा. वापरली जाते का? तुम्हाला ज्या इम्प्लांट केला आहे, इम्प्लांट केल्यानंतर तर लोकांना असं वाटतं दिस इज लाईफ लॉंग, दिस इज वन टाइम. तुम्ही गाडी पण सर्व्हिसिंगला टाकल्यानंतर, एकदा ऑइल चेंज केल्यानंतर परत 3 महिन्यांनी सर्व्हिसिंगला नेता ना. बरोबर. काही गाडी फेल झाली की म्हणता नाही, त्या मेकॅनिक्सचाच फॉल्ट आहे, ते काय त्यांनी केलंय. वी नीड टू टेक मशीन, इंजिन, एव्हरीथिंग फॉर रिपेअर. मग आपण स्वतःकडे एवढं दुर्लक्ष करण्यात काहीच मतलब नाही. आणि देन यू कम अँड ब्लेम द डेंटिस्ट. सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो न करणं, व्यवस्थित मेंटेनन्स प्रोटोकॉल फॉलो न करणं, जे काय फूड रिस्ट्रिक्शन सांगितली आहेत, जी काय मेडिकेशन सांगितलेली आहेत हे फॉलो न करणं, रेग्युलर व्हिजिट्सला न येणं, रिकॉल न घेणं, ह्या गोष्टींवरती तुमचीही तेवढी जबाबदारी आहे. सो इट इज डेफिनेटली 50-50% पार्टनरशिप टू एंड टू अ फायनल सक्सेसफुल रिझल्ट इन अ लॉंग टर्म. आमचं म्हणणंच असं नाहीये किंवा डेंटिस्टचं असं म्हणणंच नाही की मी आज करून दिलं हे कायमच टिकणार आहे, असं नाहीये. त्याला मेंटेनन्स आहे, त्याला रिकॉल आहे, त्याला तुमच्याकडनं घेतली गेलेली काळजी आहे. या सगळ्या गोष्टी जर का आपण केल्या ना तर हे तुमच्यासाठी पण उत्तम आहे. आणि देन वी कॅन रीच टू अ कॉमन पॉइंट ऑफ हेल्थ. बरोबर. लॉंग टर्म हेल्थ. सो तशा दृष्टीने मी तर माझ्या कवळीच्या पेशंटला सांगते, आमचं काम 30% तुमचं 70% आहे, 50-50 पण नाही. कारण कुठलीही गोष्ट जी काढण्या घालण्याची आहे, बरोबर, रिमुव्हेबल आहे, त्याच्यावरती जास्त पेशंटचा डिपेंडन्सी, म्हणजे पेशंटनी काम करण्याची डिपेंडन्सी आहे. कारण ती त्यांनी काढणं घालणं व्यवस्थित केलं पाहिजे, स्वच्छता व्यवस्थित केली पाहिजे, कुठेतरी विसरले नाही पाहिजे. अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, आणि ऍक्सेप्टन्स अगेन, कारण जे देतो आहे ते नवीन आहे, तुम्ही आतापर्यंत कधी वापरलेलं नाहीये. सो त्या नाविन्याकडनं तुम्हाला नॅचरल पर्यंत येईपर्यंत जो वेळ जाणार आहे तो वेळ देण्याची गरज आहे. सो ऍक्सेप्टन्स सायकोलॉजिकली ऑल्सो, की बाबा हे मी नवीन वापरतेय पण हे मला जमणार आहे, हे जेव्हा तुम्ही मानसिक समजता तेव्हा लवकर पेशंट ऍक्सेप्ट करतात. ह्याच्यात काही रॉकेट सायन्स नाहीये सोम, ऑनेस्टली. म्हणजे माझ्या घरातलं एक्झाम्पल आहे की माझे आजी आजोबांमध्ये 3 लोकांना कवळीचा प्रॉब्लेम कधीच आला नाही आणि एकांना कायमच प्रॉब्लेम येत राहिला. कारण सायकोलॉजिकल ऍक्सेप्टन्स, मला कसं हे होतं आहे किंवा मला हे जमतच नाहीये, मला अशी जेव्हा मानसिकता असते तेव्हा त्यांना नाही जमत. सो दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इट इज वी आर वर्किंग टुवर्ड्स वन एम अँड वी आर वर्किंग एज अ टीम. आता याच्यात मग अलायनर्स मध्ये पण, म्हणजे जो काढायचा आणि घालायचा जो मुद्दा आहे तर तो अलायनर्स मध्ये पण येतो. कारण आता इनव्हिजिबल अलायनर्स बऱ्यापैकी लोक वापरतायत. येस. तर आपण असं काही एक चेकलिस्ट देऊ शकतो का की इम्प्लांट असेल तर ही काळजी घेतली पाहिजे, अलायनर्स असेल तर ही काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून डॉक्टरांचं आणि पेशंटचं दोघांचे काम सोपं होईल? ऍक्च्युली तर तसं टू डू लिस्ट आहेत ना, प्रत्येक गोष्टीच्या टू डू लिस्ट आहेत. त्याचं एक एक्झाम्पल दे ना, 1-2 त्याची, की अलायनर्सची ट्रीटमेंट चालू आहे तर पेशंटनी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत किंवा नाही केल्या पाहिजेत? अलायनर्सची ट्रीटमेंट चालू आहे, ती चालू करण्याआधी मला असं प्रॉमिस पाहिजे की जे देतोय आम्ही ते घातलं पाहिजे व्यवस्थित वेळच्या वेळेला. दिस इज द बेसलाईन प्रॉमिस. कारण बऱ्याचशा अंशी जेव्हा अलायनर्स करतो तेव्हा मुलं लहान असतात. जे अडल्ट अलायनर्स करतो ते स्वतः मोटिवेटेड असतात, विच इज अ डिफरंट इश्यू. लहान मुलांमध्ये जेव्हा करतो तेव्हा ती लहान असतात, त्यांना कळत नसतं की बाबा हे घालून माझा फायदा होणार आहे. बरोबर. सो त्यामुळे ते घालणं रेग्युलरली, शाळेत गेल्यानंतर काढून न ठेवणं, जेव्हा आपण लंच करतो त्याच्यानंतर परत एकदा लक्षात ठेवून ते घालणं. जेवढं काळ तुम्ही वापराल त्याचा वेअर टाइम हा 22 तास सांगितलेला आहे.
सो जेवढं काळ तुम्ही वापराल तेवढी तुमची ट्रीटमेंट फास्ट संपणार आहे आणि चांगली होणार आहे. सो दिस इज वन पॉइंट दॅट रिमूव्हेबल थिंग नीड्स टू बी मेंटेन्ड वेल. ते क्लीन, स्वच्छ, चांगलं गेलं पाहिजे. ते वेळच्या वेळेला वापरलं गेलं पाहिजे. त्याचा टाइमली रेग्युलरली जे चेंज करणं आहे ते केलं गेलं पाहिजे. ते काढल्यानंतर आतमधल्या नॅचरल दातांची काळजी जास्त चांगली घेतली गेली पाहिजे. आणि काही खाण्याच्या फूड रिस्ट्रिक्शन ज्या असतील, जेव्हा दात मूव्ह होत आहेत तेव्हा ते थोडे नाजूक सिच्युएशन मध्ये असतात. जेव्हा ते मूव्ह होत आहेत त्याच्यावरती खूप हार्ड गोष्टी मंच नाही केल्या गेल्या पाहिजेत. आणि शेवटच्या दातापर्यंत क्लिनिंग, ब्रशिंग, फ्लॉसिंग, रिन्झिंग हे सर्वच्या सर्व व्यवस्थित मेंटेन झालं पाहिजे. म्हणजे लहान मुलांना मी कायम सांगते की तुम्ही जेव्हा अलायनर्स किंवा ब्रेसेस किंवा ऑर्थो ट्रीटमेंट करताय ती दात चांगले करण्यासाठी करतायत. ती ट्रीटमेंट संपल्यानंतर दात किडलेले नको आहेत मला. राईट. सो मेंटेनन्स वाईज जे काय तुम्ही ऑप्ट करताय, अलायनर्सची ब्युटीच ही आहे की तुम्ही मेंटेनन्स चांगला ठेवू शकता. सो इफ यू आर ऑप्टिंग फॉर अलायनर्स, मेंटेनन्स वरती कॉम्प्रोमाइज नाहीच झालं पाहिजे. अलायनर्स बद्दल जे तुम्ही सांगितलं तसं अजून कुठल्या प्रोसिजर बद्दल तुम्ही सांगू शकता? टूथ एक्स्ट्रॅक्शन असेल. टूथ एक्स्ट्रॅक्शन, इम्प्लांटच्या साधारणपणे इन्स्ट्रक्शन सेम असतात. सो दात काढल्यानंतर 1-2 दिवस चूळ न भरणे, थुंकायचं नाही. त्या ठिकाणी जखम भरली आहे ना असं टीज करून बघायचं नाही. गाल ओढून बघायचं नाही. स्ट्रॉनी काही प्यायचं नाही. खूप जास्त खळखळून चुळा भरायच्या नाहीत. कडक गोष्टी खायच्या नाहीत. गरम वाफाळत्या गोष्टी खायच्या नाहीत. या सगळ्या चेकलिस्ट आहेत ज्या आपण फॉलो करणं गरजेचं आहे. समजा तिथे टाके घातले असतील तर ते 7 ते 10 दिवसानंतर आपल्याला काढायला परत यायचं असतं. टाक्यामध्ये काय अडकतील अशा गोष्टी खाणं अवॉइड करावं. त्या ठिकाणी काही पोक होईल अशा गोष्टींची काळजी घ्यावी. सो स्पेशली तोंडामध्ये कुठली प्रोसिजर झाल्यानंतर किंवा काही फ्रॅक्चर असेल तर आपण जसं प्लास्टर करू शकतो तसं तोंडामध्ये कुठल्याही पद्धतीने प्लास्टर करता येत नाही. सो त्यामुळे आपल्याला खाणं आणि आपल्या बाकीच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, ब्रशिंग म्हणा किंवा क्लिनिंग म्हणा, याच्यावरती आपल्याला थोडंसं त्या पद्धतीने काळजीपूर्वक या गोष्टी करणं गरजेचं असतं. जशा ट्रीटमेंट वाईज आणि डॉक्टरांसाठी टेक्नॉलॉजीचा वापर सुसह्य झालाय ट्रीटमेंटमध्ये, तसं पेशंट्सच्या दृष्टीने काय, म्हणजे नॉइजलेस डेंटिस्ट्री असा एक विषय आहे, तर त्याविषयी काय सांगू शकाल? डेंटिस्ट्री मधला सगळ्यात मोठा फोबिया हा त्या ड्रिलचा आवाज असतो. सो ते जेव्हा आम्ही ते ड्रिल उचलतो तेव्हा आधीच निम्म अवसान गळलेलं असतं पेशंटचं. आणि स्वाभाविक आहे, जर का आम्ही त्या चेअरवरती बसलो तर आम्हालाही भीती वाटू शकते. सो त्याच्यासाठी जे ऍडव्हान्समेंट आलेले आहेत की तुम्ही शक्यतो त्या ड्रिलचा आवाज न होईल अशा पद्धतीने काम कसं करू शकाल. सो वेगवेगळ्या पद्धतीचे मोटर्स आलेले आहेत. मायक्रो मोटर्स वापरले जातात ज्याच्यामध्ये एअर रोटरचा तो आवाज नसतो. किंवा लहान मुलांच्या केसमध्ये स्पेशली जेव्हा मुलं अँक्शियस असतात, ज्यांना कळत नसतं, त्यावेळेला एक सिल्वर डायमाइन फ्लोराईड नावाची ट्रीटमेंट केली जाते ज्याच्यामध्ये ड्रिलच वापरलं जात नाही. सो ती एक केमिकल आहे जे दातावरती अप्लाय केलं जातं, ज्याच्यात कीड लागलेली असते आणि त्यांनी कीड अरेस्ट होते आणि दात रिमिनरलाइज होतो. सो दिस इज ऍब्सोल्युटली ड्रिल लेस डेंटिस्ट्री, जेणेकरून काम पण होतं, लहान मुलांचा कंप्लायन्स पण जास्त चांगला मिळतो आणि शिवाय कुठल्याही पद्धतीचा फोबिया किंवा अँझायटी आपल्याला पेशंटमध्ये निर्माण नाही करता येत. सो अशा पद्धतीने हल्ली लेझर्स खूप कॉमनली वापरले जातात ज्याच्यामध्ये पण पेन, आवाज हे खूप कमी असतं. एअर अब्रेजन टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात छोट्या कॅव्हिटीसाठी, जेणेकरून ड्रिल वापरलं जात नाही ज्याच्यामध्ये आवाज नसतो. सो अशा पद्धतीने आपण खूप मॉडिफिकेशन प्रोसिजरमध्ये करू शकतो जेणेकरून हा नॉईज आपण कट डाऊन करू शकू आणि त्याच्या रिलेटेड जी काय अँझायटी सेट झाली आहे ती आपण कट डाऊन करू शकतो. सोशल मीडियावरती खूप साऱ्या DIY गोष्टी डेंटल केअर बद्दल असतात. त्याच्यामध्ये टीथ व्हाईटनिंग असेल, चारकोल टीथ व्हाईटनिंग असेल, DIY स्ट्रेटनिंग किट्स असतात. तर या इन्फॉर्मेशन किंवा हे जे प्रोडक्ट्स आहेत याविषयी ऍज अ डेंटिस्ट तुम्ही काय सांगाल पेशंट्सना? डेंटिस्टचं शिक्षण साधारणपणे 5 वर्षाचं आहे. त्याच्यानंतर मास्टर्सचं शिक्षण 3 वर्षाचं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही लोकम करून, शिकून, लोकांकडे ऑब्झर्वेशन करून, मोठ्या मेंटर्सचे गायडन्स घेऊन पुढे 5-7 वर्ष काम करून मग प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये उतरतो आणि मग ह्या सर्व्हिसेस करायला सुरुवात करतो. त्यातली कुठलीच सर्व्हिस मला असं वाटत नाही आपण आपली घरच्या घरी DIY पद्धतीने करावी हे अपेक्षित आहे, कारण दिस इज फायनली रिलेटेड टू युअर हेल्थ.
सो काहीतरी कुठली तरी गोष्ट मिक्स करून तुम्ही दातावरती लावा आणि त्यांनी दात तुमचे पांढरे होणार आहेत, हे आय गेस तुम्ही ट्राय न केलेलं बरं. क्विक फिक्स कुठलीच गोष्ट नसते सोहम, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. कुठल्याच गोष्टीमध्ये शॉर्टकट हा नसतो. सो त्यामुळे लहान मुलांच्या केसमध्ये पण जे मी आता म्हणलं, सिल्वर डायमंड जी ट्रीटमेंट आहे ती ही घरच्या घरी करणं हे अपेक्षित नाही. ठीक आहे. सो ती गोष्ट पण पेशंटनी डेंटिस्टच्या चेअरवरती येऊन बसून करणं गरजेचं आहे. टीथ व्हाईटनिंग पण डेंटिस्टनी करणं, डेंटिस्टच्या गायडन्स खाली करणं गरजेचं आहे. अलायनर ट्रीटमेंट जी आता तुम्ही बोललात, ती पण ट्रीटमेंट ही अंडर प्रॉपर गायडन्स विथ प्रॉपर ऑर्थोडॉन्टिक गायडन्स असं म्हणेन मी करणं गरजेचे आहे. कारण असे खूप गोष्टी आहेत की जे टेक्निशियन्स आहेत की जे बाहेर कुठे कुठे जाऊन स्कॅन घेतात आणि त्यांना हातात ट्रीटमेंट देतात आणि ते त्यांचे वापरतात, पण त्याच्यानंतरची जी फेल्युअर्स आहेत ती आम्ही डे इन डे आउट बघतोय. दात लूज होतात, दाताचं क्लिनिंग केलेलं नसतं आणि स्कॅन केलेला असतो, आतमध्ये दाताच्या दुसरा दात अडकलेला असतो आणि तरी तो पुढचा दात हलवण्याची प्रोव्हिजन केलेली असते. खूप काही काही गोष्टी आहेत की ज्या नंतर एरर्स येतात. आपल्याला त्यापुरत्या त्या कमी किमतीच्या आणि क्विक फिक्स वाटतायत म्हणून आपण करतोय, पण त्याच्याने जो लॉंग टर्म हार्म होतोय तो आपल्याला दिसत नाहीये. सो डेंटल ट्रीटमेंट, इनफॅक्ट कुठलीही मेडिकल ट्रीटमेंट गुगल ड्रिव्हन आणि DIY ड्रिव्हन नसावी. सो त्याला तेवढा वेळ, तेवढा कालावधी, तेवढं शिक्षण, तेवढा एक्सपिरियन्स हा गेल्याशिवाय तुम्हाला कुठलाही डॉक्टर ही सजेस्ट नाही करणार आहे. सो ते तसं करू नये शक्यतो. या गोष्टी ट्रायआउट केल्यामुळे जे फेलियर्स दिसतात त्याविषयी तुम्ही काही सांगू शकता की टीथ आता चारकोल टीथ व्हाईटनिंग भरपूर काय त्याचं पेव फुटलंय किंवा बऱ्यापैकी व्हायरल ते झालं होतं. राईट. सो त्यांनी बऱ्यापैकी अब्रेसिव्ह एजंट जास्त आहेत दातामध्ये. सो दात जसं म्हणतो आपण दात घासणे, ऍक्च्युली दात घासणे अशा पद्धतीने ते दाताचं अब्रेजन होते, दाताची झीज होती आहे. त्यामुळे जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा ओव्हरली सेन्सिटिव्ह दात असतात. दाताचं वरचं कवचच घासून टाकलेलं असतं. व्हाईट होण्याच्या नादामध्ये तो दाताचं वरचं कवचच घासून टाकलं तर ते सेन्सिटिव्ह होणार आहेत आणि एकदा इनॅमल गेलं की ते परत भरून निघत नाही. ग्राउंड रूल, गेलं की गेलं, त्याला तुम्हाला कृत्रिम पद्धतीनेच रिप्लेस करायला लागतं. सो त्यामुळे जर का तुम्ही ते स्वतःच्याच हाताने खराब करणार असाल तर त्याचा काही उपयोग नाही. सो सेन्सिटिव्ह दात होणं, दात अजून पिवळे पडणं, दाताचे वरचे कपचे उडून जाणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या अब्रेसिव्ह एजंट्सनी खूप कॉमनली दिसलेल्या आहेत. घरोघरी जाऊन जे अलायनर्स डिलिव्हरी झालेली आहे त्याच्याने दात लूज होणं, दात निखळून हातामध्ये येणं वयाच्या 25व्या वर्षी पण, कारण वेडेवाकडे फोर्सेस दिल्या जातात दातावरती. किती फोर्स कुठल्या वयामध्ये कुठल्या जेंडरला कुठल्या स्पेसिफिक बोन कंडिशनला देणं गरजेचं हे डिसाइडेड आहे. याच्यामध्ये तुम्ही मध्येच कुठेतरी काहीतरी नॉन टेक्निकल हात घातलात तर ते चुकणार आहे. सो त्यामुळे दात लूज होणं, दातामध्ये फटी पडणं, फायनल ट्रीटमेंट दाताची छान मिळतेय, झाले बाबा दात चांगले, पण त्याच्या पुढे काय, ते दात तिथे राहणं पण गरजेचं आहे ना पुढे. ते दात ती ट्रीटमेंट अर्धवट सोडून देऊन ते दात परत पुढे यायला लागतात, परत फटी पडायला लागतात, परत खाली उतरायला लागतात, हिरडीमध्ये रुतायला लागतात. सो देर इज नो मेंटेनन्स. सो तुम्ही जे करता आहे ते किती काळ टिकणार आहे इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. हे आमच्याकडे आम्ही कायम बघतोय की हे नंतरचे प्रॉब्लेम्स तुम्हाला त्या वेळेला नाही दिसत. सो जस्ट डोंट रिस्क युअर हेल्थ विथ समथिंग विच इज एक्सपेरिमेंटल. पण अशा मिसट्रीटमेंट्स स्वतः केल्या असतील किंवा इतर कुठून जर झाल्या असतील तर असे पेशंट ट्रीट करणं जास्त कॉम्प्लिकेटेड असतं. एक्स्ट्रीमली कॉम्प्लिकेटेड, एक्स्ट्रीमली कॉम्प्लिकेटेड. कितीतरी लोकांना रोड साईड कवळ्या बसून दिलेल्या असतात. रोड साईड कवळ्या? रोड साईड कवळ्या, हो. खूप असे बॉक्सेस असतात ज्याच्यात ते कवळी बसून देतात. रेडीमेड कवळी तयार असते ऍक्रिलिकची, 3 दातांची, 4 दातांची, 10 दातांची, आणि ते एक कोल्ड क्युअर नावाचं जे ऍक्रिलिकचं मटेरियल आहे ते मिक्स करतात मऊ, आणि ते तोंडामध्ये पेशंटच्या ठेवून सेट करतात. आणि ते दात बसतात विदिन 15 मिनिट्स. सो तुमचे नसलेले दात तुम्हाला फिक्स करून देतात. आणि ते कोल्ड क्युअर ऍक्रिलिक तोंडामध्ये सेट जेव्हा होत असतं, इट इज प्रूव्हन दॅट जर का ते तसं घडलं तर त्याच्यामध्ये खूपच नंतर हिरडीचे अपाय आणि हिरडीचे प्रॉब्लेम्स आणि
ऍट टाइम्स कार्सिनोजेनिक प्रॉब्लेम्स येण्याचे पण चान्सेस खूप आहेत. सो हे आणि ह्या कवळ्या आमच्याकडे येतात लोक दाखवायला, म्हणजे हे मी बघितलेले स्वतःच्या प्रॅक्टिसमध्ये खूप वेळेला, की असे दात फिक्स केलेले आहेत आणि तारांनी जॉईन केलेले आहेत आजूबाजूला, त्याच्यात कोल्ड क्युअर भरलेला आहे दातांवरती आणि दात फिक्स्ड आहेत. माझे दात फिक्स्ड आहेत. हो, कुठल्या पद्धतीने फिक्स्ड आहेत? ऍक्रेलिकने. ऍक्रेलिक हे कुठे घडतं? हे खूप घडतं. हे पुण्याच्या आउटस्कर्ट्स मध्ये म्हणा किंवा गुजरात, राजस्थान या ठिकाणी पण, इव्हन आजूबाजूला पण, नावं न घेतलेली बरी, हे खूप घडतं. आणि हे असं करणं हे पेशंटच्या हेल्थसाठी ऍब्सोल्युटली खराब आहे. ऍब्सोल्युटली. कारण पुढे जाऊन ह्याने हिरडीच्या कुठल्याही पद्धतीचा टोकाचाही आजार होऊ शकतो आणि हा झालेला आहे लोकांना. त्यामुळे अशा पद्धतीची रिस्क कृपा करून कोणी घेऊ नये. पण याच्यात ऍडव्हान्टेज काय? म्हणजे फक्त कॉस्ट? क्विक फिक्स, लगेच दात बसले, 2 मिनिटात दात बसवून देतो. या 2 मिनिटात किंवा 10 मिनिटात किंवा 5 दिवसात ही जी काय ग्लॅमर, ब्लिंकिट सारखं, हा, हे दिस इज नॉट, ही अशा पद्धतीने कुठलीच ट्रीटमेंट होत नसते हो. ना डोळ्याची, ना कानाची, ना डोक्याची, ना कुठली ट्रीटमेंट क्विक फिक्स होती आज तुमची. त्याला एक प्रोटोकॉल आहे, त्याला एक सायन्स आहे. सो ते फॉलो करणं गरजेचं आहे. सो त्यामुळे मला असं वाटत नाही कुठल्याही रन थ्रू ट्रीटमेंटच्या आपण मागे जावं आणि अपाय करून घ्यावा. या सगळ्या ट्रीटमेंट विषयी जे तुम्ही सांगितलं, त्याच्यात एखादी अशी गोष्ट कुठली आहे की जी पेशंट दडवून ठेवतात आणि त्यामुळे खूप प्रॉब्लेम क्रिएट होतो? मेडिकल हिस्ट्री. ओके. जस्ट टू गिव्ह यू अ स्मॉल एक्झाम्पल. सिम्पटम्स वगैरे पण नाही की दुखते वगैरे? ओके. जेव्हा पेशंट क्लिनिक मध्ये येतो ना, तेव्हा एक सिक्वेन्स असा असतो की चेकअप चेअरवर बसल्यानंतर आम्ही पेशंटला विचारतो, काय होते बाबा तुम्हाला? तेव्हा पेशंट त्यांची मेन कंप्लेंट सांगतो. मग आम्ही विचारतो, तुम्हाला काही मेडिकल प्रॉब्लेम आहे का? काही सर्जिकल प्रॉब्लेम आहे का? काही आता रिसेंट काही झालंय का? तर काही नाही, काही झालेलं नाही मॅडम, एक फक्त फिलिंग करायचंय, तेवढं फक्त करून द्या. ओके, ठीक आहे. ते सगळं एंट्री केल्यानंतर आम्ही चेअरवरती जेव्हा घेतो पेशंटला, तेव्हा इथे मटेरियल मिक्स करताना पेशंट असं सांगतो, काही नाही, फक्त एक बीपीची गोळी चालू आहे आणि 6 महिने फक्त शुगरचं एक इंजेक्शन सुरू केलेलं आहे. ओके. पुढचं काम करताना तो म्हणतो की एक हार्टचं ऑपरेशन 10 वर्षापूर्वी झालेलं होतं, त्यामुळे त्याची एक रक्तपात होण्याची तेवढीच एक फक्त गोळी आहे, बाकी काही नाहीये, तेवढं एक फक्त आहे. ओके. मागच्या वेळी जेव्हा डॉक्टरांकडे गेलो होतो ना 2 वर्षापूर्वी, तेव्हा ते अॅनेस्थेशिया देताना, भूल देताना मी एकदा एक चक्कर येऊन पडलेलो होतो, तेवढं एक आहे. आणि एक जॉईंट रिप्लेसमेंट फक्त एक 6 महिन्यापूर्वी झालेला आहे. अजून काय राहिलं मग? सो हे तुमच्या दृष्टीने काहीच नाहीये, पण आमच्या दृष्टीने खूप जास्त आहे. सो जेव्हा तुम्ही एक एक गोष्ट सांगताय, तेव्हा आमच्या दृष्टीने तुम्हाला ब्लिडिंग किती होणार आहे, तुम्ही ट्रीटमेंटमध्ये नीट बसू शकणार आहे का, इमर्जन्सी प्रोसिजर काही लागणार आहे का, कुठल्या गोष्टीची ॲलर्जी आहे का, अॅनेस्थेशिया सेन्सिटिव्हिटी आहे का, दात काढल्यानंतर रक्त थांबणार आहे का, देर आर सो मेनी फॅक्टर्स जे आमच्या डोक्यामध्ये सुरू होतात. सो एक छोटीशी हिस्ट्री, पण तुम्ही तुमच्या अनावधानाने किंवा मुद्दामून किंवा चुकून न सांगणं, यांनी तुमच्याच ट्रीटमेंटवरती प्रश्न येऊ शकतो, त्यांनी आम्हाला पण प्रॉब्लेम येऊ शकतो. So giving a proper medical history is very important from patient's perspective, कारण त्यांनी बऱ्याचशा गोष्टी डिसाईड केल्या जातात. सो त्यामुळे जे काय झालं आहे ते एकतर डॉक्टरांपासून आणि वकिलापासून लपवू नये जे म्हणतात ते तेवढंच खरं आहे, कारण पुढची वापरली जाणारी मटेरियल, केली जाणारी ट्रीटमेंट ही त्याच्यावरती डिसाइडेड असते. राईट. या मटेरियल मध्ये काय ऍडव्हान्समेंट झाल्यात? म्हणजे पूर्वी जसं आपण खूप ढोबळ पद्धतीने म्हणायचे की सिमेंट भरायचंय, तर आता काय आहे? सध्या कुठलं मटेरियल आहे किंवा त्याचं सिमेंट वापरताय? त्याचा एव्होल्युशन आर्क कसा आहे मटेरियल्सचा? कारण तो पण खूप इंटरेस्टिंग असू शकतो. एक्झॅक्टली. सो जशी मटेरियल टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट आहे, तशा मटेरियल ऍडव्हान्समेंट पण खूप आहेत. सो जुनं जे सिमेंट भरलं जायचं, चांदी भरली जायची जुन्या काळामध्ये. चांदी भरण्यात कितीतरी पेशंट अजूनही, जे माझ्या वडिलांच्या काळामध्ये, वडील पण डेंटिस्ट आहेत, त्यांनी ट्रीट केलेले पेशंटही अजूनही चांदीचे पेशंट व्यवस्थित चांदी धरून आहेत. म्हणजे पण चांदी भरताना दाताचं ज्या पद्धतीने ड्रिलिंग केलं जायचं, त्या पद्धतीने दात वीक होतो आणि तो दात चिप ऑफ होण्याची शक्यता जास्त असते, म्हणून आता चांदी भरली जात नाही.
चांदी कॉम्पॅक्शननी भरली जाते, कॉम्पॅक्ट करून भरली जाते, त्यामुळे दाताला एक अंडरकट क्रिएट केला जातो, एक्स्ट्रा ड्रिलिंग केलं जातं, ते लागू नये म्हणून आता लाईट क्युअर कॉम्पोजिट मटेरियल झाली आहे, जेणेकरून जेवढी कीड आहे तेवढीच काढून सरफेसवरची पण गोष्ट बॉन्ड करून टाकली जाते. सो कमीत कमी दाताचा, नॅचरल दाताचा डॅमेज होऊन आपल्याला फिल करता येऊ शकतं. फ्लोराईड रिलीजिंग मटेरियल्स आहेत, जेणेकरून नर्वच्या खूप जरी आपण जवळ आलेलो असलो तरीही रूट कनाल टाळता येईल अशा पद्धतीची नर्व सीलिंग मटेरियल्स आता भरपूर वापरली जातात, जेणेकरून नर्वची व्हायटॅलिटी चांगली राहते, रूट कनाल टळून जातं, सेन्सिटिव्हिटी कमी होऊन जाते आणि दाताचा जास्त काळ आपल्याला नॅचरली वापर करता येतो. आता डिजिटल फ्लोमुळे लॅमिनेट्स म्हणा किंवा सिरॅमिक मधली जी ऍडव्हान्समेंट आहे त्यांनी दातावरचे जे शिल्डिंग केलं जातं किंवा कॅप्स केल्या जातात त्या मिनिमम प्रेपरेशन मध्ये केल्या जातात. म्हणजे जेव्हा कॅप केली जाते तेव्हा दाताला सर्कम्फरन्शियली एका पद्धतीने शेप करायला लागतं. तो शेप करताना दाताचं इनॅमल काही अंशी आम्ही काढतो, ते कमीत कमी कशा पद्धतीने काढता येईल अशावरती मटेरियल, बॉन्डेबल मटेरियल आता सिरॅमिकचे आले, जेणेकरून दात नॅचरली प्रिझर्व्ह करण्याकडे कल जास्त आहे. सो अशा भरपूर पद्धतीने ज्या ऍडव्हान्समेंट्स आहेत किंवा इव्हन दात काढल्यानंतर ते जखम चांगली भरून यावी, चांगलं बोन भरून यावं म्हणून काही नवीन टेक्निक्स वापरले जातात, ज्याच्यामध्ये PRP, PRF अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या जातात, जेणेकरून बोन भरून येताना चांगल्या पद्धतीचं बोन भरून येईल आणि इम्प्लांट करण्यासाठी, फ्युचर दात येण्यासाठी चांगलं बोन मिळेल. सो अशा सर्जिकल फेज मध्ये पण काही डेव्हलपमेंट्स आहेत आणि रेस्टोरेटिव्ह म्हणजे दात भरण्याच्या फेजेस मध्ये पण काही डेव्हलपमेंट आहेत. कृत्रिम दात बसवण्याच्या मटेरियल मध्ये पण भरपूर डेव्हलपमेंट्स आहेत. सो आय थिंक इट ऑल बॉइल्स डाऊन टू सेव्हिंग व्हॉट इज नॅचरली प्रेझेंट. इंटरेस्टिंग. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. या, तो मला खरं पहिल्यांदा विचारायचा होता. डिझायनर दात असा एक नवीन इंस्टाग्राम वरती काहीतरी आलंय की डायमंडच बसवले, लॅब ग्रोन डायमंड असावेत म्हणजे, किंवा अजून काहीतरी एक डिझाईन कॅप सारखं बसवलेलं आहे. तर अशा रिक्वेस्ट पण आपल्याकडे येतात का? आणि त्याच्याकडे अगेन फ्रॉम अ डेंटल व्ह्यू फाइंडर, डेंटिस्ट व्ह्यू फाइंडर कसं बघता तुम्ही? त्याला डेंटल ज्वेलरी असं एक कॉमन नाव दिलं जातं, ज्याच्यामध्ये डायमंड स्टड्स दातावरती स्टिक केले जातात किंवा काही तुमच्या क्लोदिंगला मॅचिंग पण शील्ड्स बनवली जातात आणि ती तुम्ही वेअर करता. सो जेव्हा तुम्ही स्माइल करता तेव्हा इट इज मॅचिंग विथ युअर आउटफिट. अशा पण गोष्टी आहेत. काही पुट ऑन अलायनर्स पण आहेत, लॅमिनेट्स पण आहेत, जेणेकरून तुम्ही फक्त फंक्शनली पार्टीला जाताना ते वेअर करायचं आणि यू हॅव ब्राईट टीथ आणि देन यू कॅन काढून ठेवू शकता. अशा सगळ्या गोष्टी आहेत. मला पर्सनली विचारशील तर दॅट्स ओके. म्हणजे जोपर्यंत दाताला हार्म करत नाही आहात तुम्ही, टेम्पररी वरनं काही घालता आहात, थोडंसं ब्युटिफिकेशन साठी करता आहात, तुम्हाला आवडतंय, मज्जा येते आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढतोय आणि दात डॅमेज नाही होते, तोपर्यंत आय थिंक इट इज गुड इनफ. बट जर का तुम्हाला दाताला त्यांनी ग्राइंड करायला लागतं आहे, इनॅमलला झिजवून काहीतरी करायला लागतं आहे, तर शक्यतो ही गोष्ट ऑप्ट करू नये, ओनली फॉर द पर्पज ऑफ एस्थेटिक्स, ब्युटी. पण मग हे जे डायमंड चिकटवतात तर ते रिमुवेबल आहेत, म्हणजे तुम्ही ते काढू शकता नंतर, पण त्यांनी मग काही डॅमेज नाही होत का दाताला? मिनिमलिस्टिक. ते तुम्ही रिमिनलाइज करू शकता परत, टेम्पररी. पण लेन्सेस कसे घालतात, कलर्ड लेन्सेस, इट इज आपल्याकडे होतं हे. डेंटल मॅट्रिक्स हे जे तुमचं क्लिनिक आहे पुण्यामध्ये मॉडेल कॉलनीत, तर त्याविषयी थोडंसं सांगा की नेमक्या काय काय सर्व्हिसेस तिथे आपण प्रोव्हाइड करतो. डेंटल मॅट्रिक्स मॉडेल कॉलनी पुणे इथे कार्यरत आहे. साधारणपणे 18 वर्ष मी प्रॅक्टिसमध्ये आहे. पूर्ण लहान मुलांच्या डेंटिस्ट्रीपासून अडल्ट डेंटिस्ट्री पर्यंत, म्हणजे पहिल्या दात येण्यापासून आय गेस सगळे दात काढेपर्यंत असं म्हणू, सर्व पद्धतीच्या सर्व्हिसेस आपण डेंटल मॅट्रिक्स मध्ये देतो. सो डेंटल क्लिनिंग, फिलिंग्स, एक्स्ट्रॅक्शन्स, रूट कनाल्स, इम्प्लांट्स, चिल्ड्रन डेंटिस्ट्री, मॅक्झिलोफेशियल डेंटिस्ट्री आणि स्माइल डिझायनिंग पासनं पूर्ण रेंजच्या सर्व्हिसेस आपण डेंटल मॅट्रिक्स मध्ये प्रोव्हाइड करतो.
माझ्याबरोबर जो स्टाफ अटॅच्ड आहे, खूप सारे कन्सल्टंट डॉक्टर्स अटॅच्ड आहेत, ते त्यांच्या स्पेशालिटीचं इथे काम करतात. मी स्वतः प्रोस्टोडॉन्टिस्ट आहे, सो माझा फोकस स्पेशली रिप्लेसमेंट ऑफ मिसिंग टीथ और रिप्लेसमेंट ऑफ व्हॉट एव्हर इज मिसिंग इन द ओरल कॅव्हिटी ह्याच्यावरती जास्त फोकस असतो. सो अशा पद्धतीने इथे काम केलं जातं. आणि आता 18 वर्षांचा कनेक्ट आहे लोकांशी, पेशंटचा ट्रस्ट हळूहळू बिल्ड झाला आहे. त्यांच्यासाठी शक्यतो जितकी कम्फर्टेबल सर्व्हिस देता येईल ह्याच्याकडे माझा जास्त कल असतो. सो पेशंटला येणं जाणं कन्व्हिनियंट असावं, जिथे बसण्याची जागा रुटीन डेंटल ऑपरेटरीमध्ये जी भीतीदायक असते किंवा जर टिपिकल डेंटल ऑपरेटरीतला वास असतो तो आपल्याकडे नसावा, एक कम्फर्टेबल झाडांच्या सानिध्यात लोकांनी बसावं, सो दॅट ट्रीटमेंटच्या आधीची अँझायटी त्यांना नसावी, अशावरती माझी जास्त काम असतं. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा आम्ही ट्रीटमेंटला येतो तेव्हा अद्ययावत सुखसुविधा त्यांना देऊन आणि चांगल्यात चांगली टेक्नॉलॉजी वापरून आपण जी काय सर्व्हिस देऊ शकू ह्याच्यामध्ये आम्ही जास्त फोकस्ड काम करतो. मेट्रिक्सच्या प्रॅक्टिसमध्ये माझा मेन फोकस प्रॅक्टिसचा हा म्हणजे बेसिक टू स्टार्ट विथ स्वतःचं क्लिनिक असावं किंवा स्वतःची प्रॅक्टिस असावी. ह्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह माझा असा होता की मला एक चांगली ट्रीटमेंट डिलिव्हर करायची पेशंटला, जी एथिकली करेक्ट असेल, जी स्टरलायझेशन वाईज साऊंड असेल आणि टू द बेस्ट ऑफ माय कॅपॅसिटी असेल. प्रत्येकाची कॅपॅसिटी आहे प्रत्येकाची, पण जे काय मला जमतंय, येतंय, एक्सपिरियन्स आहे, अजूनही शिकतोय, त्याच्यातलं चांगलंच चांगलं जे काय आपण डिलिव्हर करू शकू एथिकली, ते डिलिव्हर करण्यासाठी मला एक माझी जागा पाहिजे होती. म्हणून डेंटल मेट्रिक्सची ऍक्च्युली सुरुवात झाली. आणि आय एम व्हेरी हॅपी टू शेअर की आज आता 18 वर्ष झाली प्रॅक्टिसला, आपल्याकडे क्लिनिकमध्ये अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजीज आहेत ज्याच्यामध्ये इंटरनॅशनल स्टँडर्डचं ऑटोक्लेव्हिंग, स्टरलायझेशन हे मेंटेन केलं जातं. चांगल्यात चांगल्या पद्धतीची जी काय टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट आपल्याकडे आतापर्यंत डेंटिस्ट्रीत आहेत त्यातल्या गोष्टी आपण क्लिनिकमध्ये आणण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून पेशंटचा टाइम, पेशंटची वेळ ही पण कमी राहील आणि त्यांना प्रिसाईज काम देता येईल. सो डिजिटल स्कॅनिंग, पेनलेस डेंटिस्ट्री, चांगल्या ऑटोक्लेव्ह, चांगली इन्स्ट्रुमेंटेशन, चांगल्या डॉक्टर्स, चांगला स्टाफ हे आपण देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. वन मोर स्मॉल पॉइंट टू ऍड, कुठलाही डेंटिस्ट हा त्यांच्या असिस्टंट शिवाय निकामी आहे. बरोबर. सो इट्स फायनली अ टीम वर्क दॅट मॅटर्स इन द एंड. कारण डेंटिस्टचा हातच अपुरा आहे जर का त्यांना त्यांचा चांगला सपोर्टिव्ह स्टाफ नसेल. राईट. सो ऍट डेंटल मेट्रिक्स वी हॅव गुड टीम, व्हेरी सपोर्टिव्ह टीम, ज्याच्यामुळे सर्जिकल ट्रीटमेंट म्हणा किंवा जी काय ऍडव्हान्स ट्रीटमेंट देणं आहे ते चांगल्या पद्धतीने करण्याची एफिशियन्सी आपल्याला डिलिव्हर करता येते. सो माझ्या मुली, असिस्टंट्स, असोसिएट डॉक्टर्स, कन्सल्टंट डॉक्टर्स, so we have good team of people who are working towards same logic of ethics and delivering the best of their capacities. So that's why I'm thankful and grateful for everything. Nice. So nice note to end on. Yeah. So thanks a lot Dr. Bhargavi. खूप मजा आली. इंटरेस्टिंग विषय, नवीन नवीन गोष्टी पुन्हा एकदा एपिसोड वरती समजल्या. तर अनेक कॉन्व्हर्सेशन्स पैकी हे एक असेल असं मला वाटतंय. आपण पुन्हा भेटूच या. तोपर्यंत थँक्स अ लॉट. थँक यू सो मच.